गांधीजी 2001 या कथेचे लेखक रंगनाथ पठारे. जन्म 1/6/1950. प्रसिद्ध कादंबरीकार, कथाकार, समीक्षक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. रथ, चक्रव्यूह, हरण, टोकदार सावलीचे वर्तमान, ताम्रपट, नामुष्कीचे स्वगत, दुःखाचे श्वापद इत्यादी कादंबऱ्या. स्पष्ट वक्तेपणाचे प्रयोग हा कथासंग्रह. सत्वाची भाषा, आस्थेचे प्रश्न हे समीक्षा लेखन. ताम्रपट या कादंबरीस साहित्य अकादमीचा पुरस्कार. संगमनेर येथील महाविद्यालयात पदार्थ विज्ञान शास्त्राचे प्राध्यापक. गांधीजी 2001 या कथेमध्ये दहशतवादाच्या जागतिक पार्श्वभूमीवर महात्मा गांधीजींच्या अहिंसा तत्वाचे सद्यस्थितीत प्रतिपादन केलेले आहे. चला तर मग ऐकूया गांधीजी 2001 ही कथा प्राध्यापिका अर्चना चव्हाण यांच्या अभिवाचनातून. गांधीजींना खरं तर 125 वर्ष जगायचं होतं. त्यांनी तसं अनेकदा बोलूनही दाखवलं होतं. पण नथुरामाला ते काही पटलं नाही. गेल्या शतकातल्या 48 सालीच गांधीजींचा खून झाला. त्यांचं ते हे राम किंवा येशूसारखं ईश्वर त्यांना क्षमा करो, आपण काय करतो ते त्यांना समजत नाही. अथवा नथुरामाला हात जोडणं किंवा इतक्या सगळ्या घडलेल्या न घडलेल्या महात्म्यांच्या गोष्टी, हे इतकं सगळं प्रसिद्ध आहेच. आणि चित्रपट, पुस्तकं, साक्षी पुरावे, मोरारजी देसाईपासून गोपाळ गोडसेपर्यंत इतक्या साक्षी. ढळढळीत हजारांनी पाहिलं म्हणे गोळ्या झाडताना. तरी कायद्याच्या राज्यात साक्षी पुराव्यांच्या नोंदीचं कायदेशीर महत्त्व असतंच. खेरीज आपल्या जन्मापासून इतके सारे लोक गांधीजींवर भाषण करतात. त्यांचे पुतळे, तसबिरी हे इतकं पाठ असतं व एकूण आपल्या आयुष्याचा मात्र त्याच्याशी काहीही संबंध नसतो. तेव्हा गांधीजींचं आपल्यात नसणं किंवा स्पष्ट बोलायचं तर त्यांचं मेलेलं असणं आपल्याला इतकं ठाम माहीत असतं की गेल्या 11 सप्टेंबरला संध्याकाळी 6:30 वाजता संगमनेरात गंगामाईच्या घाटापल्याड म्हणजे नदीकाठीच त्यांना मी पाकसुरत पाहिलं तेव्हा तो मला मोठाच विनोद वाटला. आपलं भासात्मक अस्तित्व दाखवून गांधीजी आपली फिरकी घेतायत असं वाटलं. किंवा आत्मा अमर असतो हे आमच्या हिंदू लोकात असतंच. त्यातलंच काहीतरी. आणि शरीराचं वस्त्र तात्पुरतं पांघरून आलेत बुवा असंही थोडं मनात आलं. गांधींसारख्या महात्म्याला ईश्वर इतकी तात्पुरती सवलत अगदी सहज देत असेल असा आंतरिक विश्वास मनात कुठंतरी असणार. सगळ्याच गोष्टी काही एकाच वेळी डोक्यात येत नाही. मुळात त्या वेळचं सारं वेगळं असतं. शब्दात सांगताना हस्तक्षेप सुरू होतात. आपली प्रत्येक कृती हा हस्तक्षेप असतो. कशालाही न दुखवता हस्तक्षेप करायला गांधीजी सांगत होते. गांधीजींचं अचानक समोर येणं हा असा हळूवार हस्तक्षेप होता. पण त्या पटण्याजोगं काही नव्हतं. माझ्या जन्माआधीपासून जो माणूस मेलाय तो माझ्या आयुष्यात कसा येणार? साधं तर्कशास्त्र आहे. फार ज्ञानाची त्यासाठी गरज नाही. अर्थात होते गांधीजीच. मी लगेचच ओळखलं. जन्मापासून म्हणजे माझ्या जन्मापासून त्यांना इतकं सारखं बघत आलोय. हडकुळं शरीर, पंचा, चष्मा, टक्कल, काठी, वैष्णव जन तो तेने कहिये. म्हटलं, कमाल आहे गांधीजी, ही कसली गंमत करताय? पुतळ्यात फोटो ठीक आहे. काहीच नाही रे, ते म्हणाले. एरवीही मी 125 वर्ष जगणारच होतो. ते मागच्या 95 सालापर्यंत आलंच असतं. त्यात 5-6 वर्ष अधिक दिलीस तर काय बिघडले तुझं?
एरवीही आपल्या शरीराच्या डिझाईनपेक्षा आपण जास्त जगतोच. म्हणजे तुम्ही खरोखरीच जिवंत होता? होतो म्हणजे आहे. कशाला आता? का? त्यांनी मृदू हसत विचारलं. माझ्या एक लक्षात आलं की गांधीजी असे अचानक या संध्याकाळी नदीकाठी समोर आल्यानं मला धक्का बसला नव्हता. मुळात ते मला माझ्या आतून माझ्यासमोर प्रकट झालेत असंही वाटलं असेल. आपल्या प्रत्येकात ते तसे थोडेफार असतातच. अर्थात प्रकट असं समोर मी त्यांना कधीही पाहिलेलं नव्हतं. त्यांच्या जिवंत साजिवंत दिसण्यानं मी गोंधळलो. म्हटलं, तुम्हाला पुतळ्यात बघायची इतकी सवय झाली आहे म्हणजे गांधीजी आपले आहेत बुवा गुपचूप असं. अशा तसबिरीही असतात पण त्यांच्याकडे तितकं लक्ष जात नाही. वर भिंती कोण कशाला बघतो? त्यापेक्षा समोरचा सरकारी कारकून महत्त्वाचा. त्याच्याकडे निदान काम तरी असतं. तुमचा आता काहीच उपयोग नाही. तुमचा जमाना संपला. तरीही तुम्ही कशाला आहात? कशासाठी आहे हे मी काय सांगू. पण आहे म्हणूनच मला हादरा बसलाय. म्हणूनच बाहेर आलोय. कशाला हादरा? सगळं नेहमीचंच तर आहे. आसपास बघ, ऐक. हे त्यांचं विधान म्हणजे फारच दार्शनिक वगैरे झालं आणि आता ते अपरिहार्यपणे अदृश्य होणार अशी अटकळ बांधून मी डोळे मिटले. जरा वेळाने ते उघडले तर गांधीजी तिथेच, तसेच. म्हणजे गांधीजी खरेच होते तर. आता मात्र हद्द झाली होती. वस्तुस्थिती नावाच्या कल्पनेची विश्वासार्हताच धोक्यात आली. याला काय म्हणायचं? आता तुम्हाला आणि मला असं दोघांनाही चिमटा घेऊन पाहिलं पाहिजे. मी स्वतःला करत असलेली सूचना प्रकट केली. कशाला? या नदीतलं पाणीच माझ्यावर अंगावर उडव, ते म्हणाले. भूत पिशाच्च पाण्याला भितात, त्यापासून पळतात असं आपण मानतो ना. नदीकाठची संध्याकाळ. 6:45 वाजायला आले होते. 6:30लाच कच्चा अंधार सुरू झालेला होता. झाडांची दाटी, देवळं, पाण्याचा गारवा यातून तो आणखी जाणवत होता. पाणी अजूनही जरासं चमकत होतं. मला हे पाणी फार आवडतं. आपल्या मनात चमकलं होतं. आपल्या मनात चमकलं की बाहेरही ते लगेच चमकतं. किंवा मला नदी, चमकती वाळू, चांदण्या, रंगांच्या मासोळ्या, दूरवरच्या गाणी, पक्ष्यांच्या झाडावरील निवाऱ्यासाठीच्या हालचाली, खरं म्हणजे यातलं काहीही असो नसो, ही नदी असली की असलं काहीतरी असेलच. हे नसलं तर ते आपल्या आतल्या चैतन्याचं स्वप्नात पाहावं तसं खचित काहीतरी मला इथं दिसत असेल. किंवा इथं आहे ते माझ्या आत आहे असं मला वाटत असेल. आणि आपल्याला आवडणारी जागा आणखी कोणती असणार? उडवतोस ना पाणी? त्यांनी पुन्हा सुचवलं. नको, असू द्यात. तुम्ही आता इतके आहातच तर असा. तुम्ही काही मला नकोसे झालेले नाही आहात. तरीही तुम्ही असणार कुठून हेही मला वाटतंच. तुम्ही मला आपलं वाटतं म्हणून आहात आणि दिसतात तर ठीक आहे, मी शांतपणे म्हणालो. हे जरा जास्त ठीक. कसं काय? आपल्याला ज्याचं असणं जाणवतं त्याला आपल्या जाणवण्यानंच अर्थ येतो, आकार येतो. जाणवणं महत्त्वाचं. त्यातूनच सगळं उगवतं. जे अस्तित्वातच नाही आहे हे आपल्याला माहिती आहे, त्याला त्याच्या असण्याला कुठून अर्थ येणार? अस्तित्वात नसण्याचं गृहीतक तपास. त्याचा पुनर्विचार करून बघ. म्हणजे तुम्ही आता दिसताय तर तुम्ही मेलेलेच नाही आहात असं स्वतःला सांगू? माझ्या जन्माआधीपासूनच्या सगळ्या ढळढळीत सत्यांना नाकारू? तुम्ही तर 53 वर्षापूर्वीच तुमचा खून झाला. नथुराम गोडसे
तरीही इतक्या लवकर संपणाऱ्यातला मी आहे असं तुला वाटतं? तुलाही वाटतं? गांधीजींचा व्यथित स्वर, माझ्या मनाच्या आतून आल्या इतका व्यथित. नाही नाही, तसं नाही वाटत. तुम्ही आहातच, मी घाईघाईने म्हणालो. तरीही असे साक्षात समोर हे पटत नाही. भास, भ्रम हीच भावना जास्ती मनात येते. एखादा माणूस उरतो अनेकांच्या असण्यात. गांधीजी अपराधी चेहऱ्याने म्हणाले आणि थबकले. पण मग त्यांचा चेहरा थोडा उजळला सुद्धा. काहीतरी सुचलं असावं. प्रत्येकजण उरतोच रे, ते म्हणाले. मुलं बाळं, नातवंड, पतवंड इतके जेनेटिक प्रवाह असतात. तुम्हाला हे म्हणायचं नाही आहे गांधीजी, मी त्यांना अडवलं. इतकं काही नम्र व्हायचं तुम्ही कारण नाही. तुम्ही दुनियाभर करोडोमध्ये उरलेले आहात, पिढ्यानपिढ्या उरणार आहात. आणि किती दूरवरच्या आपल्या संस्कृतीतल्या भलेपणाशी, साधेपणाशी तुम्ही आम्हाला जोडून दिलं, तो काही प्रश्न नाही. ते मनात असतंच कायम. पण मनातल्या तुमच्या अशा असण्याला काही आकार धारण करता येतो, हे तर्कानं स्वतःला नाही पटवता येत, इतकंच मला म्हणायचं आहे. तर्काबिरकाचं सोड. दुनिया त्याच्या पल्ल्याड निघाली आहे. अगदी आजचीच गोष्ट घे, म्हणजे आत्ता या क्षणीही मला ऐकू येतंय. काय? बघ, ऐक. गांधीजी, एवढं सगळं इतकं स्वच्छ सांगताय, तर हे बघ, ऐक काय लावलंय? नीट सांगा की, मी म्हणालो. इथं तर छान नदीकाठ, गारवा, गवताच्या वारसाची रात्र आणि तुम्ही सुद्धा आहात. तर्का पल्ल्याचे फक्त तुम्ही आहात बुवा. पण ते ठीक आहे. हा नदीकाठ म्हणजे दुनिया नाही. आता जग किती छोटं झालंय. ते झालंय, पण असं काय झालंय ते तर्का पल्ल्याडचं असं? मी इथं येईपर्यंत तर दुनिया ठीक होती असं तुला वाटतंय. आणि तुम्ही, मी म्हणतोय तेही मला वाटतच असेल. गांधीजी, तुम्ही कोड्यात बोलणारे नव्हताच कधी. ठीक आहे, आहे हे असं आहे. मी निघतो आता. म्हणजे अदृश्य होत आहे? तसं म्हण. म्हणजे तुम्ही नाही आहात? का बरं? असतो तोच अदृश्य होऊ शकतो ना. नसेल तो अदृश्य कसा होईल? दृश्य असणाऱ्याला अदृश्य होता येतं? छे छे गांधीजी, तुम्ही आता जास्ती हुशार झाला. तर्काचा इतका कूट ही काही तुमची खासियत नव्हती. कधीच तुमचा तर साध्या साध्या छोट्या छोट्या गोष्टीवर भर. आणि तर्कापेक्षा ते आतून वाटणं वगैरे तुम्ही महत्त्वाचं मानायचात. या गुंतागुंतीच्या दुनियेत टिकाव धरायचा तर असं बदलावं लागतंच रे बाबा, ते म्हणाले. आणि आपली खासियत वगैरे असं काही नसतंय. सोय बघायची. मुळात प्रवृत्ती विवेकाची पाहिजे. बाकी होतं ते असू दे. तुर्तास मी जातोय, पण मी आहे. माझ्या असण्यावर भरोसा ठेव. आपल्या परिचित झपझप चालीने गांधीजी नदीकाठनं चालत गेले. त्यांची कोणतीही डॉक्युमेंटरी पाहताना जसे आपण स्थिर राहतो, तसा मी तिथे उभा राहिलो. त्यांच्या पाठीमतलब नव्हता. 132 वर्ष वयाच्या त्या म्हाताऱ्याला उगी पळायला लागलं असतं. खेरीज त्यात दमला असतो मीच, हेही मनात असेलच. आणि त्याहीपेक्षा मुळातच हा सारा भ्रमाचा भोपळा आहे हे मला कळत होतं ना. पण तो सुखाचा असल्याने तो फुटणार नाही याची मनात काळजी घेत सावकाश चालीनं मी घरी निघालो. अमेरिकेवर हल्ला झालाय असं रस्त्यात कोणीतरी कोणाला तरी म्हटल्याचं मी ऐकलं. हसायला आलं. अर्थातच, अमेरिकेवर आज कोण हल्ला करणार? या दुनियेत तशी हिंमत कोण करू शकतो? अमेरिका सर्वशक्तिमान, सगळी दुनिया व्यापून उरलेली, ऑम्निपॉन्टेड, ऑम्निप्रेझेंट
ती ईश्वरा इतकी शक्तिशाली, तिच्यावर कोण हल्ला करणार? झालं असेल काहीतरी किरकोळ. लोक त्याला असं म्हणतात तेव्हा ते स्वतःचं समाधान शोधतात. अमेरिकेवर हल्ला. दुबळ्यांना या प्रकारच्या शब्दप्रयोगातून देखील पुष्कळ ऊब मिळते. दुबळ्यांच्या जगण्याला अर्थ देणारं दुबळं बळ मिळतं. दुसरं काय? घरी आलो. पाहिलं, पुन्हा पुन्हा पाहिलं. वर्ल्ड ट्रेड सेंटर, पॅटेगॉन अजस्त्र कोसळणं, धूर, माणसांच्या जीव वाचवून पाहणाऱ्या निरर्थक उड्या. अमेरिका जगातून सगळ्यात शक्तिशाली व्यवस्था. तिच्या हृदयावर वर्मी घाव बसत असतानाच लाईव्ह शूटिंग तर्कापल्ल्याडचं होतं. खरंच तर्कापल्ल्याडचं होतं. आणि ते तर्कापल्ल्याड असतं ते मुळातच किती सहज आणि सोपं असतं. किंवा ते इतकं सहज सोपं असतं म्हणूनच ते तर्काच्या तावडीतून निसटतं आणि सहज पल्ल्याड जाऊन बसतं. विचारांच्या व्यूहाला बोगदे पडतात. त्यातून नाजूक वाटा पल्ल्याड जातात. त्यांना आपण विसरलेलोच असतो. पेट्रोलनं पूर्ण टाक्या भरून असलेली विमानं थेट 100 इंग्लंडच्या कर्तबगारीच्या दिमाखावर, बॉम्ब वगैरे. बाकी इतका खर्च आणि त्याचा ताप या भानगडीतच नाहीत. दुनियेतल्या सगळ्याच गजबजलेल्या धमन्यांवर धनछोड धमाका. इतकी जबरदस्त लक्षवेधी कृती आधी कोणीही कधीही केलेली नसेल. सारी दुनिया हादरली. तसाच मीही हादरलो. माणसांच्या मरण्याचं दुःख, प्रचंड हाहाकार, वाताहत सारखं समोर दिसत होतं. किमान 50,000 निरपराध माणसं, कमी असतील वा जास्ती, माणसांनी माणसांना मारलं. एकमेकांची ओळख नसताना, एकमेकांशी भांडण नसताना. पण हादरण्यात एवढंच नव्हतं काही. दुनियेत अनेकदा याच्यापेक्षा कितीतरी जास्त माणसं मेलीत. त्यांची कैक वाताहत आपण पाहिलेली, अगदी परवाच्या आपल्या कच्छच्या भूकंपातही. त्यामुळे माणसांच्या मृत्यूबाबत आपण पुष्कळ सराईत आणि निब्बर झालेलो असतो. सगळं लाईव्ह घरात बसून बघायची सोय अमेरिकेनंच दुनियेत आणली. त्यांनी इराकवर हल्ले केले तेव्हा CNN 24 तास असे अनेक दिवस घराघरात पोचवले. हादरा कसला होता त्या क्षणी ते लगेच नाही कळत. बधीर होतो थोडा वेळ. भानावर आलं थोडं की सांगता येतं. उदाहरणार्थ, दुनियेचं आता काय होणार? युद्ध पेटणार? कोणाच्या विरुद्ध कोण? असं काही. पण इतकंच नाही. हे सगळं पाहताना अगदी पॅलेस्टाईनमधल्या लोकांइतकं रस्त्यावर येऊन नाचावं असं नाही वाटलं. तरी मनात जरा बरंच वाटलं. कोणी का होईना अमेरिकेला असा दणका दिलाय याचा सुप्त आनंद. समोर इतकी माणसं सैरावैरा फोलकट झालेली पाहताना हा सुप्त आनंद. नंतर थोडं कुतूहल. आता युद्ध होणार. बुश महाशय म्हणाले हे युद्ध आहे. नंतर ते म्हणाले नाही, हे धर्मयुद्ध आहे. आणखी नंतर त्यांच्या लक्षात आलं की हे जमणारं नाही आहे. तेव्हा ते म्हणाले हे युद्ध आहे दीर्घकाळ चालणारं, माणुसकीच्या शत्रूविरुद्ध, थेट न दिसणाऱ्या शत्रूविरुद्ध. मग जगभरच्या हालचाली, नेत्यांच्या गाठीभेटी, विचार विनिमय, गर्जना, घोषणा, तापणारी हवा, हे घ्या ते द्या, पाकिस्तानची दुःस्थिती, अंकित देशांची दुर्दशा, व्लादिमीर पुतिनच्या चेचन्या, चिन्यांचा सिंकियांग, काश्मीर तोडून भारत आणि पाकिस्तान, ओसामा बिन लादेन, मुल्ला ओमर, तालिबान, दुर्दशा झालेल्या देशातला खंडहर, कंदाहार आणि अमेरिकेचा पोलादी विळखा,
आरमारी जहाज, विमानवेधी तोफा, ब्रिटिश नौदलाच्या कवायती, अणुशक्तीवरच्या पाणबुड्या, शस्त्रांचे तळ आणि माऱ्यांच्या दिशा. या दुनियेला झालंय काय? ही कोणत्या अंताची सुरुवात? हे संपणारं युद्ध आहे असं अमेरिकेला वाटतंय? किती माणसांना टिपणार? माणसं मारून काय सांगणार? दुबळ्याला दुबळं करीत त्याला टाचे खाली तुडवूनही विसरून जाता येतं. ताकद असते त्याला दुबळा काय प्रतिकार करणार? प्रतिकाराचे सारे रस्ते कापलेले. आकाशात संरक्षणाचं छत्र तिन्ही त्रिकाळ. दिगंतापार करडी नजर, तिन्ही त्रिकाळ. आणि अचानक हे झालंय. शक्तिमानाची भळभळती जखम, बेचिराग राखीचा चिखल. या दुनियेतला न जुमानणाऱ्या जनतेच्या दुःखाची प्रतिक्रिया आता काय होणार? बुश महाशय किती हल्ला करणार? किती काळ आणि कोणाकोणावर? कोणत्या प्रकारचं आणि कशाशी युद्ध केलं पाहिजे त्यांनी? आज गांधीजी असते तर त्यांनी काही सांगितलं तरी असतं. ती शक्यता अर्थातच नव्हती. गांधीजी काही वारंवार जन्माला नाही देत. सारखी सारखी त्यांच्या असण्याची अपेक्षा करण्यातच दुनियेचं दुबळेपणसुद्धा आहे. कशाला पाहिजेत लगेच? एकदा होऊन गेलेत ना. आत्ता तर होते, ठेवायचे साठवून. निदान काही पिढ्या तरी माणूस उरतोच कोठताही. थोडा का होईना. गांधीजींची गरज असेल तर उरवा त्यांना, किंवा आज वाटत असेल तर काढा मनातून बाहेर आणि जा समोरे. हे असं म्हणायला ठीक असतं. प्रत्यक्षात असं कोणी करत नाही किंवा ते होत नाही. गांधीजी मनात समजा असतात म्हणजे असतातच, पण त्यांना बाहेर काढून उभं करणं आपल्या हाती कुठे असतं? त्यांच्या आपल्या आत असण्यावर आपला तितका ताबा कुठे असतो? आणि असला तरी प्रत्यक्षात मेलेल्या आणि मनात आपल्या उरलेल्या माणसाला बाहेर काढायचं हे मुळात कल्पनेच्या पातळीवरच असतं. म्हणूनच हे असं म्हणायला ठीक असतं. प्रत्यक्षात असं काही करता येत नाही. मग काय करता येतं? या दुनियेत माणसाला आता फक्त पाहता येतं, ऐकता येतं. स्पर्श, वास, चव. ठीक आहे, सारं करता येतं, पण ताबा कशावरच नसतो. युद्ध होतंय ना, बघा, अगदी लाईव्ह बघा. ताबा, कल्पनाही आउट ऑफ क्वेश्चन. ही दुनियाही इतक्या प्रकारच्या जाळ्यांची स्पंदनशील व्यवस्था. तिथे कशाचाच कशावरही ताबा नसतो. अमेरिकेला वाटतं आपलं आहे, आपण केंद्र. आता तिच्या भ्रमाचा भोपळा फुटलाय. या फुटण्याची वेदना हे अमेरिकेचं दुःख आहे. या व्हायब्रेटिंग नेटवर्कच्या दुनियेत केंद्रगामी प्रेरणा या गोष्टी भाबड्या आहेत. बाबा, विश्वाला काही केंद्र असतं का कुठं? व्हायब्रेटिंग नेटवर्कच आहे ना. सारं एकमेकांसाठी, एकमेकांविरुद्ध, पूरक आणि मारक, म्हणूनच कारक. एक क्षुल्लक माणूस म्हणून आपल्याला काय करता येतं? आपल्याला साऱ्या चॅनल्सवर सारं बघता येतं. बघत राहायचं. आंधळ्या धृतराष्ट्राला संजय बसल्या जागी भारतीय युद्धाचा क्षणोक्षणीचा अहवाल देत होताच ना. हा संजय केवढं विराट रूप धारण करील आणि धृतराष्ट्राचा रोलही किती सहज येता जाता लोकांना करता येईल हे व्यासमुनींना माहीत असेल. किंवा आपण लिहिलेलं महाकाव्य पिढ्यानपिढ्या पुन्हा पुन्हा घडत राहणं हाच पृथ्वीवरच्या मानवी वसाहतीच्या जगण्याचा सारांश आहे हे त्यांना जाणवलं असेल. असो वा नसो, दुनियेतल्या लक्षावधी म्हणा वा कोट्यावधी माणसांसारखा मी चॅनल मागून चॅनल युद्धाचा ज्वर बघत होतो. समोरच्या बारक्या पडद्यावर बदलती हवा,
काबूल, कराची, न्यूयॉर्क, वॉशिंग्टन सारं तिथं सारखं दिमतीला. हात उंचावून जॉर्ज बुश आणि भिदरलेला मुशर्रफ, पेंटॅगॉनचा चुराडा आणि हडसन काठी चिखल, अव्याहत काम करणारी माणसं, झेंडे, जेवणं, मुलाखती, खेरीज भूतकाळ, वर्तमान काळ, सततचा जळणारा टॉवर आणि विमानाची पोटात धडक, सॉलोमन टॉवरची बसकरण आणि उठलेली धुळीचा लोट, त्याचा डोंगर, याच्यावर सुपर इम्पोज्ड वर्तमान सुटकेचं अथक कार्य. या साऱ्यात पारदर्शक काचे इतक्या सहज प्रकट होऊन हळूहळू गांधीजी आकार धारण करत गेले आणि शोधकार्य वा सुटकेचं कार्य चाललं होतं तिथे दिसले. तेव्हा मात्र मला खरोखरीच धक्का बसला. आता दूरदर्शनच्या पडद्यात म्हणजे अख्खी दुनिया त्यांना पाहत असणार, लाईव्ह. त्याहीपेक्षा भयानक म्हणजे गांधीजी तिथे दोन्ही पायावर बसून हात पुढे करून चोळत शेकत होते. वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या आगीचा, नंतरच्या अव्याहत निखाऱ्याचा हा असा उपयोग आणखी कोणालाही सुचला नसेल. गांधीजी, तुम्ही हे काय करताय? न राहून मी ओरडलो. भयंकर थंडी वाजते रे, हुडहुडी भरलीये. म्हणून काय माणसांच्या चरबीच्या जाळावर शेकताय? सारी दुनिया बघतेय. ओरडू नकोस बाबा. ऊब पाहिजे असेल तर काय जळतंय याचा कोण विचार करणार? फारच भयंकर होतं. साऱ्या दुनियेच्या डोळ्यासमोर प्रत्यक्ष पडद्यावर गांधीजी शेकत होते. दुर्दैवी मृतांच्या सरणावर. तांत्रिकासारखे आणि त्याच पद्धतीने त्यांना तिथून भाजक्या मांसाचा एखादा तुकडा उचलून तोंडात टाकला तर? मनात आलं आणि आणखी आदरलो. त्यांच्या मरणानंतर त्यांच्या प्रतिमेचं या दर्जाचं भंजन आणखी कोणीही केलं नसेल. का करतायत? गांधीजी, गेले काही दिवस मला तुमची सारखी आठवण होते. माझ्या मनातून उठून तुम्ही माझ्यासमोर येता. त्याची विद्या मला अवगत झाली आहे हे कोणाला सांगितलं तर वेड्यात काढतील मला. मी थोडासा तसा आहे हे मला माहिती आहे. म्हणूनच तुमचा आत्मा मला असा सहज पकडत असेल. तुमचा मला काहीच ताप होत नाही. तुम्ही पडद्यावर आणखी कोणाला दिसत नाही आहात हे आता मला कळलंय. ते फारच भयंकर गिधाडासारखं किंवा पालीला खाणाऱ्या अळ्यांसारखं होईल. मी सारखा बोलत होतो. गिधाडं चांगली असतात. त्यांना दिलेलं काम कोणतीही किळस न बाळगता कसोशीने करतात. ते कोणावरही हल्ला करीत नाहीत. खरंय, पण मला असं सांगा, आता दुनियेचं काय होणार? मी विचारलं. बाकीचं सारं मी गांधीजींना त्या शेकापुढून हटवण्यासाठी बोलत होतो आणि ते दिसल्याबरोबर खरं तर हाच प्रश्न त्यांना विचारायचं माझ्या मनात आलं होतं. पालीला खाणाऱ्या अळ्यांचं काय म्हटलास? त्यांनी मलाच उलट विचारलं. एकदा अशीच घरात मी पाल मारली होती. म्हणजे मी नाही, ती आपोआप दार बंद करताना सापटीत अडकून मेली. त्याचंही अर्थात काही नाही. पण एकदा असाच बाथरूममध्ये इतका घाणेरडा वास सुरू झाला की त्याचं काय करायचं ते सुचेना. म्हणजे काहीतरी मेलंय, सडतंय हे वासातून कळायचं आणि दिसायचं तर काहीच नाही. असं भयंकर. मग तिथे डेटॉल वगैरे नेहमीचं टाकून साफ करून घेतलं. नंतर डिओड्रंट वगैरे तात्पुरतं बरं वाटायचं. पण नंतर वास कायम. उलट अगदी क्रूर आणि नाकातून थेट डोक्यात घुसणारा. वैतागून असाच इकडं तिकडं शोधत होतो. तिथं विजेच्या बारक्या प्लायवूडच्या बोर्डाखाली अगदी बारीकसं शेपूट दिसलं. मग स्क्रूड्रायव्हरनं ढिला केला तेव्हा वास प्रचंड वाढला आणि अचानक सारी पालच खाली पडली. तर पाल म्हणून तिच्याशी फक्त कातडी आणि आपले उरलेले ओलसर शरीरकण आणि इतक्या पुष्ट सुरक्षित अळ्या
पालीच्या मृत माणसाला खाण्यात दंग झाल्या होत्या की त्यांना असं हलवल्यामुळे त्या भयानक चकित झालेल्या दिसल्या. उकिरड्यात अळ्या होतात त्या प्रकारच्या या अळ्यांनी मेलेल्या पालीचा फन्ना उडवला होता. हे सारं मी गांधीजींना सांगितलं. निसर्ग काहीच वाया जाऊ देत नाही. याच्यातून ते, त्याच्यातून आणखी तिसरं असं सारखं चालू असतं. गांधीजींनी तात्पर्य काढलं. आता दुनियेचं काय होणार? मी पुन्हा विचारलं. गांधीजी हसले. त्यांचं ते गोड सुप्रसिद्ध हसणं आपण प्रत्यक्षात न पाहिलेलं तरीही आपल्याला परिचित. मी तुला कोणी भविष्यवेत्ता वाटलो की काय? आणि भविष्य कळत असतं तर मी मेलोच कशाला असतो? मला तर आणखी जगायचं होतं. पण तुम्ही तर आपलं भविष्य समोर दिसत असताना सुद्धा जाणीवपूर्वक त्याला सामोरे गेलात असं ऐकलंय मी. तुमचा खून होण्याची शक्यता आहे असं अनेकांनी तुम्हाला सांगितलं, पण तुम्ही नेहमीसारखे सरळ वागत राहिलात. खरं काय आहे? अर्थात त्यात मला तितका रस नाही आहे, पण तुम्ही आज आला आहातच तर तुम्हाला काय वाटतं हे सांगा की. म्हणजे दुनियेचं काय होईल असं. मी पुन्हा मुद्द्यावर आलो. मला काय वाटतं यापेक्षा मला काय व्हावंसं वाटतं याला मी महत्त्व देतो. काय व्हावंसं वाटते? अर्थात युद्ध होऊ नये असं. आज तरी दीर्घकाळ चालणाऱ्या युद्धाच्या दिशेने दुनिया निघाली आहे. तिला कोण कुठे थांबवणार? कोणीतरी समजदार माणूस निघेल. अमेरिकेनंच असेल, त्याला दूरचं पाहता येईल असं कोणीतरी असेलच. नसेल तर तयार होईल. संयमानं वागणं अमेरिकेसाठी फार आवश्यक आहे. दहशतवाद्यांनी सुद्धा याचा विचार करायला पाहिजे होता. अमेरिकेनं तो जास्ती करायला हवा. सर्वात जास्ती शक्तिशाली असणाऱ्यानं सर्वात जास्त जबाबदारीने वागायला हवं. असं कसं होईल हो गांधीजी? बाकीच्यांनी त्यांचे मणके ढिल्ले करायचे आणि त्यांना मात्र संयम पाळायचा. तुमचं आपलं काहीतरीच असतं. कोणालाच पटणार नाही. अमेरिकेत साऱ्या युद्धाच्या गोष्टी बोलतायत. पूर्वीही तुम्ही म्हणे ब्रिटनला सांगितलं होतं जर्मनांनी कितीही बॉम्ब वर्षाव करू देत. ब्रिटिशांनी त्यांचा अहिंसेच्या मार्गाने प्रतिकार करावा. माणसाच्या आंतरिक बळाला कोणतेही बॉम्ब संपवू शकत नाहीत. आजही मी तेच सांगेन. कोणाला? आणि बॉम्बमुळे माणसं मरतात. गांधीजी आता तर फार शक्तिशाली अस्त्र आहेत. मेल्यावर कुठला आंतरिक बळ उरणार? उरलं तरी त्याचा काय उपयोग? मी समूहाच्या ऊर्जेसंबंधी बोलत होतो. कोणत्याही समूहाची आंतरिक ऊर्जा, भावनिक ताकद संपवता येत नाही. ती त्यांना दिसली तर. माझं म्हणणं आजही कायम आहे. अमेरिकेनं स्वतःशी खूप विचार करायला हवा. तिनं तात्पुरते, अर्धवट व स्वतःपुरते निर्णय टाकले पाहिजेत. मुळात त्यांनी दुनियेकडे भयंकर दुर्लक्ष केलं. तात्पुरत्या फायद्यासाठी प्यादी म्हणून माणसं उभी केली. ती डोईजड झाली की त्यांना संपवायचं आणि त्यासाठी आणखी कोणाला तरी उभं करायचं. हे सगळं कुठंच थांबत नाही, थांबवता येत नाही. अमेरिकेने दुनियेला, इतर गरीब देशांना, तिथल्या माणसांना माणसांसारखं वागवलं पाहिजे. त्यांना आपल्या उपयोगाच्या वस्तू म्हणून वागवता कामाचं नाही. सगळ्यांच्या किमान गरजा भागतील अशी दुनिया निर्माण करणं अमेरिकेच्या फायद्याचं आहे. दुनिया असली तरच अमेरिकेचं असणं, सुखकारक जगणं उरेल. माणसांच्या स्वाभिमानाला दुखवून कोणालाही, कोणत्याही समूहाला सुखानं जगता येणार नाही. माणसं दहशतवादी होतात. स्वतःच्या जिण्याला पदार्थ मानून हल्ले करतात. हे काय आहे? का होतंय?
दहशतवादी लक्ष वेधून घेण्यासाठी काही करत असतात. ते मोठ्यांदा ओरडून आपल्याला सांगतात, माझा हा प्रॉब्लेम आहे, माझ्याकडे लक्ष द्या. नुसता फायदा तोटा असं माणसांच्या व्यवहारात पुरत नाही. दहशतवादी माणसांच्या प्रतिष्ठेची मागणी करतो, त्यासाठी स्वतःचा बळी देतो, बाकी निरपराध माणसांना मारतो. त्यांचा रस्ता चुकीचाच आहे, पण तो तसा का होतो याचा विचार अमेरिकेनं सगळ्यात जास्ती केला पाहिजे. दहशतवादाचा भावनिक मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यांना मारून दहशतवाद संपवता यायचा नाही. मग माणसांना दहशतवादी व्हायला लागू नये अशी परिस्थिती निर्माण करायची. म्हणजे काय करायचं? माणसांना माणसासारखं वागवायचं. हे फार लांब पल्ल्याचं झालं. त्यांचा प्रश्न आत्ताचा आहे. मी म्हणतोय ते आजचं, आत्ताचं आणि लांब पल्ल्याचं असं सगळंच आहे. पण इतकं असं माणसांशी माणसांसारखं वागणं तुम्ही म्हणता ते आज कोणालाच शक्य नाही. सगळं खूप बदललं आहे. आता कोणाचंच आतडं कोणासाठी तितकं तुटत नाही आहे. मग माणसाचं माणूस म्हणून काहीच उरणार नाही. मग काय होईल? पुन्हा तू मला भविष्यकथन करायला सांगतोयस. तुमच्यासारख्या महात्म्याला काय दिसतंय याचं कुतूहल. माणसाच्या पाहण्याला ईश्वराने मर्यादा घातल्या आहेत. त्या मर्यादेत तर मी कधीतच मारला गेलोय. गांधीजी पडद्यातून हसले. ते उठून उबदार उभे राहिले तर त्यांच्या पाठी चिखल, गरम हवा, यंत्रे, माणसे इतकं सारं, आणि तेही पारदर्शक, अपारदर्शक असे मधले झाले. आता निघायच्या बेतात दिसतोय. मी म्हणालो, या वेळेला तू माझं असणं स्वीकारलंस हे बरं झालं. मला माझ्याच असण्यासंबंधी संभ्रम आहे. काही नाही रे. आपण आपलं असणं, नातीगोती, संबंध, आपला भूतकाळ अशा सकटच असतो. त्याचं कोणाचं कशाचं प्रमाण किती, कोणाला मान्यता किती याच्यावर आपलं बरं वाईट असणं असतं. माणसाची भाषा, संस्कृती, मूल्य हे सगळं तरी काय असतं? अशीच सगळी माणसं असतात. खुणा ठेवून वाहत आलेली पिढ्याने पिढ्या, त्यातली एक खूण मीही. मग मी नसेन कसा? बाकी कोणाला कसं दिसत नाही? दिसतं. प्रत्येकाला दिसतं. प्रत्येकाची नजर वेगळी, उजेड वेगळा, प्रत्येकाचं पाहणं वेगळं. असं अनेकांचं पाहणं एकत्र आलं की समजदारीचा मोठा उजेड प्रकट होतो. तो संस्कृतीचा उजेड. त्यात गांधी वगैरे निमित्तच फक्त. नगण्य म्हण हवं तर. गांधीजी नथुरामनं फार चांगली गोष्ट केली. तुम्हाला मारलं. तुमचं असं तत्त्वज्ञ असणं कोणाला फारसं पटलं नसतं. तुला असं वाटतंय खरंच? तुम्ही म्हणता ते पटतं, ते मला माझंच म्हणणं वाटतं. तो काही प्रश्न नाही. मग संपलं की. हेच उरणं. बुद्ध महावीरांपासून सगळेच असतात आपल्यात, कमी अधिक प्रमाणात. वेगवेगळ्या प्रकारानं अमेरिकेत सुद्धा असतील. नावापेक्षाही सत्प्रवृत्तीची प्रतीकं म्हणून. त्यांच्या असण्याचा उजेड आज सगळ्यात जास्त आवश्यक आहे. त्यासाठी काय करायचं? भेटायचं, बोलायचं. पण तुमच्यातली ऊर्जा तर फिक्कट झाली. तुम्ही पारदर्शक होताय. ऊब कमी झाली, ती घेतली पाहिजे. कलिंगाच्या युद्धात अशोकाला ती मिळाली म्हणूनच ना बदल झाला त्याच्यात. आपण इतिहासातून शिकलं पाहिजे. हिंसेच्या आधीच ऊब घेतली पाहिजे. अपघाताने हिंसा झाली तरीही ऊब घेतली पाहिजे. अहिंसेचं बळ त्यातूनच मिळणार ना. गांधीजी आणखी पारदर्शक होत म्हणाले, मी आहे.
मी आहे हे तुला पटतंय ना? हो हो, मी खुळ्यासारखा म्हणालो. पण पटकन माझ्या मनात आलं, मला पटून काय उपयोग? हे बुश महाशयांना पटलं पाहिजे. सद्दाम हुसेन, ओसामा बिन लादेन, परवेज मुशर्रफ, मुल्ला ओमर, इजिप्तमधला कोण तो डॉक्टर आणि टोनी ब्लेअर, कॉलिन पॉवेल अशा माणसांना ते पटलं पाहिजे. गांधीजी त्यांच्यासमोर का नाही प्रकट होत? हे सगळं विचारण्यासाठी समोर थांबण्या इतके गांधीजी खुळे थोडेच होते. आणि मलाही कुठे नेट धरता येतोय. माझ्या आतूनच ते आले होते, तर मी त्यांना आणखी कुठे थांबवू शकतो? गांधीजींचं आपल्यात असणं जसं आपल्या हाती नसतं, तसंच त्यांचं येणं जाणंही. हे सगळे लोक भ्रमिष्ट झाले पाहिजेत आणि गांधीजी त्यांना दिसले पाहिजेत. मी मनातल्या मनात म्हणालो आणि खुळ्यासारखा स्वतःशीच हसलो. दुनियेच्या वर्तमानाची प्रश्नचिन्ह माझ्या भोवती लपेटून आली होती. त्यांच्या घोंगावत्या गोंगाटातलं नगण्य असणं इतकंच उरलं. तरीही आश्वासन होतंच की गांधीजी असतील कुठंतरी, दबा धरून बसलेले, दडी मारून आत. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.